नमस्कार मंडळी. संस्कृत आणि मुंबई तुमचं स्वागत करत आहे. जाणून घेऊया एक विशेष माहिती दिवाळीबद्दलची. दिवाळी म्हटलं की स्वच्छता, आरोग्य आणि समृद्धी. या दिवाळीतच आपण काही काम करतो, ते म्हणजे घरातल्या साफसफाईचं. ही आपली साफसफाई झाली की सगळ्यात महत्त्वाचं काम असतं दिवाळीपूर्व, ते म्हणजे घराबाहेर कंदील लावणं. हो, कंदील हा दिवाळीच्या अगोदरच घराबाहेर टांगला जातो. पण मुळातच कंदील या संकल्पनेबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? मला तर प्रचंड उत्सुकता होती आणि म्हणून मी कंदील या शब्दापासूनच जाणायला काहीतरी सुरुवात केली. मला कळेच ना की कंदील हा शब्द नक्की आलाय तरी कुठून हो. थोडासा विचार केला, थोडंसं शोध घेतला, थोडंसं वाचन केलं, तेव्हा मला असं कळलं की कंदील हा अगदी अभारतीय शब्द आहे. ओटोमन सुलमान असा एक सेलिम नावाचा एक सुलतान होऊन गेला, सेलिम द्वितीय. त्याने 16व्या शतकात किंदिल असा एक अरेबिक शब्द वापरलेला आहे. कशासाठी वापरला? अर्थातच तत्कालीन ज्या मशिदी होत्या त्या मशिदींच्या मिनारींवर काही रोषणाई करायची होती. मी साधारणतः तुम्हाला इथे दिसत असेल अशी ही मिनार असते आणि मिनारींवरती काचेच्या दिव्यांमध्ये एकंदर एक वातीचा दिवा लावला जात असे, ज्यामुळे तो प्रकाश वाऱ्याने इकडे तिकडे हलणार नाही, तो प्रकाश, ती ज्योत विझणार नाही आणि प्रकाश सर्वत्र अधिक प्रमाणात पसरू शकेल. मग ही संकल्पना कंदीलची फक्त त्यांनी आणली का? आपल्याकडे नव्हती का? अर्थातच असं नाही. आपली भारतीय समृद्ध अशी एक संस्कृती आहे आणि आपल्याला कंदील जरी सापडला नाही तरी आकाशदीप, चैतन्यदीप, प्रभा कलश असे आपल्याला अगदी त्रेतायुगात सापडतात. ते म्हणजे वाल्मिकी रामायण. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक श्लोक आलेला आहे, एक माहिती आलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, प्रकाश धारणार्थम निशा गमन शंकया. म्हणजे रात्र असून सुद्धा रात्र नाही असा आभास निर्माण करण्यासाठी दीपवृक्षान तथा चक्रुः, अशा प्रकारचे दीपवृक्ष निर्माण करण्यात आले उंचच्या उंच, जेणेकरून असं वाटेल की तिथे दिवसच आहे. त्यामुळे आपल्याला ज्योती कलश, प्रभा मंडल, प्रभा कलश, आकाशदीप हे शब्द अर्थातच भारतीय संस्कृतीत सापडतात. मग स्वरूप काय होतं या तत्कालीन कंदिलांचं? तर साधारणतः एखादा मातीचा कलश असतो, तसा एक कलश म्हणजे तो आकाशदीप, ज्याच्यामध्ये एक असा तुपाचा दिवा सोडायचा. त्या कलशाला ना आपण टिळक लावतो ना, तशा प्रकारची छिद्र बनलेली असायची. हल्ली मातीचे जी छोटी छोटी कंदील मिळतात त्यांना तशी ती अक्षरशः ज्योतीसारखी छिद्र असणारे ते दिवे आपल्याला सापडतात आणि आपण खरंच त्याच्यात सुद्धा दिवे ठेवतो. तर तो जो ज्योती कलश आहे त्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा ठेवायचा. त्याला अख्खे तांदूळ, अक्षत व्हायची, कुमकुम व्हायची एक परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. एकंदरच घराबाहेर हा कंदील कुठल्या बाजूला आपण टांगायचा? तर उजव्या बाजूला, जो घराच्या आतून सुद्धा दिसायला हवा. मग उजव्या बाजूला का? तर उजव्या बाजूला सकारात्मक ऊर्जा आहे असं मान्यता आहे. भूगर्भातून म्हणजे नरकातून येणारं पाणी म्हणजे जलतत्व आणि अग्नितत्व या ज्योती कलशातलं, यातून एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि म्हणून घराबाहेर कायम हा आकाशदीप किंवा प्रभा कलश टांगला जात असे. आज आपण फक्त दिवाळीच्या दिवसात आकाश कंदील टांगतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अजून एक असा दिवा आहे जो आपण 12 महिने देव गर्भगृहाच्या बाहेर टांगतो, किंवा जुनी जी घरं होती आपली बैठी घरं त्यांच्यामध्ये सुद्धा घराबाहेर असायचा, तो म्हणजे लामण दिवा.
यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा कायम मिळते. म्हणजे एकंदर सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून आपण या दिव्यांकडे बघतो. त्यामुळे ही झाली आजच्या भागातली आपली किंदिल किंवा कंदील ह्या शब्दाची थोडक्यात माहिती. ही दिवाळी तुम्हाला ह्या कंदिलासारखेच तेजोमय, ज्ञानदीप देणारी, लक्ष्मी दीप देणारी, आरोग्य दीप देणारी, समृद्ध दीप देणारी सदा घडो हीच आमची शुभेच्छा.